जळगाव जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बससह मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बसचा अपघात झाला। रावेर तालुक्यातील विवरा गावानजीक मालमोटारीने समोरून धडक दिल्याने महाराष्ट्र महामंडळाच्या बसच्या अपघातात 11 प्रवासी जखमी झाले, तर चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटातील दरीत मध्य प्रदेश मंडळाची बस कोसळून 30 प्रवासी जखमी झाले। सावदा रावेर रस्त्यावर सोमवारी विवरा बुद्रुक गावानजीक धुळे ते बऱ्हाणपूर बसचा अपघात घडला। बस धुळे यावल मार्गे बऱ्हाणपूरला जात होती। चालक दिलीप पाटील व वाहन सुनील जाधव होते। सावद्याकडून रावेरच्या दिशेने जात असलेल्या बसला भरधाव मालमोटारीच्या समोरून धडक बसली, त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कलंडली। बसमध्ये 45 प्रवासी होते। अपघातात 11 प्रवासी जखमी झाले। घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेतली। निंभोरा पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात व गंभीर जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले। बसमध्ये महिला प्रवाशांची संख्या अधिक होती। महामंडळातर्फे जखमी प्रवाशांना तातडीने 1000 रुपयांची मदत देण्यात आली। बसचे सुमारे 75,000चे नुकसान झाल्याची माहिती विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी दिली। या प्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात माल मोटारा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला।